कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिंचुके काय रे, काय गोंधळ आहे? अहो बघा की एवढंच आहे, पण काय उद्योग करून ठेवलाय। ह्याला पोलीस स्टेशनला आणावं लागले, असं काय केलं? त्याचं काय आहे ना सर, ह्याची एक मैत्रीण आहे शाळेतली, तिचा बर्थडे होता, तिला गिफ्ट देण्यासाठी ह्याने ह्याच्या आईचे ते तिला न सांगता दागिने विकले। त्याची कंप्लेंट कोणाकडून आली? घरातच साप निघाला म्हणल्यावर काय करणार, आईनच फोन करून सांगितलं। हे बघ अनिरुद्ध बाळा, आपल्या आई वडिलांना आपल्याबद्दल पोलिसात कळवावं लागतं, यासारखी वाईट गोष्ट नाही त्यांच्यासाठी दुसरी कुठली। हो, पण ते कोणी टॉर्चर माझ्याशी? ए यार तोंड बंद कर की। चिंचुके शांत हो। आई कुठे यायची? आहेत, बोलवतो। बोलो। हो ताई, या आत या, साहेब बोलवतात, या 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 लवकर या। थोडं पाणी घ्या तुम्ही। आता नेमकं काय झालंय मला सांगाल का? साहेब, मी आणि माझे मिस्टर दोघंही नोकरी करतो। माझे मिस्टर पालिकेत कर्मचारी आहेत आणि मी बँकेत अकाउंटंट आहे। घरात बाकी कोणीच नसतं। आम्ही अनिरुद्धला थोडे पैसे देतो पॉकेट मनी म्हणून, पण हा असं काही करेल असं कधी वाटलंच नाही मला। त्याचं काय आहे इथं मॅडम? आपला मुलगा चोरी करेल असं कुठल्याच आईला नाही वाटत, पण त्यांनी चोरी केली हे खरं आहे ना? साहेब, मी चोरी करायला दिसते, का केलं ते पण विचारा ना। ए चुरचुर बोलतोय अजून। साहेब नका ना मारू त्याला। तुमच्यावर एवढा का चिडलेला आहे? कसला राग आहे? साहेब, आम्ही दोघंही नोकरी करतो, त्यामुळे त्याला वेळ द्यायला मिळत नाही ही त्याची कंप्लेन आहे। मॅडम काम आहे ठीक आहे, पण मुलांकडे लक्ष देणं पालकांची जबाबदारी आहे ना? हो बरोबर आहे तुमचं, आता यापुढे लक्ष ठेवी ना। हे बघ अनिरुद्ध, तुला तुझ्या आई वडिलांबद्दल जर काही तक्रारी असतील ना, त्यांच्याबरोबर बसून स्पष्ट बोल, पण रागाच्या भरात असलं काय करायचं नाही परत, चुकीचं काय? साहेब मी समजावते त्याला। बघितलं का, एवढं सगळं होऊन पण तुझी आई तुझी बाजू घेते, आणि तुला त्यांच्यावर एवढा राग कसलाय रे? सॉरी साहेब, माझ्याकडून परत नाही होणार असं। हो, आणि परत होऊ पण देऊ नको, कारण हे पोलीस स्टेशन आहे, इथे आई वडिलांसारख्या सारख्या चुका माफ केल्या जात नाहीत। हा हे बघ, आता तुला सोडतोय, पण अनिरुद्ध लक्षात ठेवायचं, या जगात आई वडिलांपेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही, कोणीच नाही, काय? हो साहेब। चिंचुके सोडेल। ए साहेब म्हणतोय म्हणून सोडतोय तुला, नीट शाळेत जायचं, आई बापाला थांबवायचं नाही, काय? जाऊ त्याला घेऊन। मॅडम, मुलांना काय हवंय ते संवादानेच कळतं, त्यामुळे तुमच्या बिझी शेड्यूल मधून थोडा वेळ काढा आणि मुलांशी बोला। हो साहेब, मी नक्की बोलेन। या। सर, तुम्ही त्याला असंच सोडलं? अरे या लहान वयात जर केस झाली ना, तर पुढे शिक्षणात अडचणी येतात, त्यापेक्षा जाऊ देत। अहो साहेब, पुढे जाऊन ह्याच गोष्टी मोठ्या होत्यात बरं का। होतो का? मला दाखवू नको हा? मला दाखवू नको का? कारण तिला सिंबाबद्दल काहीच माहित नाही, तिच्यासाठी फक्त मी अमोलच आहे। मला आप्पी बरोबर ह्या गोष्टीवर बोलावंच लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।